गुड मॉर्निंग गाईज. नमस्ते, नमस्कार, शुभ सकाळ, सुप्रभात. कशा आहात? चांगलेच असाल. पण मी अजिबात चांगली नाही आणि त्याचं कारण मी सांगणार आहे आणि आणखी काहीतरी तुम्हाला दाखवते. या माझ्यासोबत. मंडळी, आपण गावाकडे असलो की प्रत्येकाच्या घराघरात चूल ही आलीच. भले ते किती श्रीमंत असू दे किंवा प्रत्येकाच्या घरात बरेच गॅस सिलेंडर असू दे तरीसुद्धा चूल ही असतेच. तर तशीच मी पण चूल बनवली आहे आणि त्याच्यासाठी आपण रानावनात लांब लांब जातो लाकडं आणायला कुठेही. आणि आम्ही जातो ते तुम्हाला तर माहीतच आहे. रानावनात नाही गेलो तरी पण विकत तरी आपल्याला घ्यावीच लागतात ती लाकडं. तर ह्या इथे आम्हाला खजाना लागला होता. खूप सारे लाकडं कुठून तरी म्हणजे कटिंग झालेली किंवा पावसामुळे पडलेली, तर खूप लोकांनी इथून घेतली. तर त्याच वेळेला नेमका माझ्याकडे खूपच कपडे शिवायचे खूपच होते आणि त्यातमध्येच 3-4 दिवस स्टोनचं दुखत होते खूपच मंडळी. तर त्याच्यामुळे माझे लाकडे राहिली घ्यायची. तर खूप लांब लांब आम्ही जातो. तर इथे आयतीच जवळ आलेली, परंतु ती मला यायलाच नाही भेटलं. इतक्या जवळ ही संधी चालून आलेली. तर प्रत्येकाच्या दारात आहेत लाकडं, परंतु माझ्याच दारात नाही, कारण की मी आणायला मला वेळच मिळाला नाही. रोज सकाळ संध्याकाळ लाकडांचे टेम्पो भरून भरून येत होते त्या तिथे पुढे मैदानात आणि माझा जीव नुसता खालवर होत होता, कारण की मी जाऊच शकत नव्हती. ही संधी माझी हातातनं गेलेली आहे. आता थोड्याच वेळात पुन्हा कदाचित येतील टेम्पो, परंतु आत्ता पण माझ्याकडे खूपच कपडे आहेत शिवायचे नवरात्रीचे. मंडली, मैदानात लाकडाचा टेम्पो आलेला आहे, परंतु मी जाऊ शकत नाही कारण की मला खूपच आता कपडे शिवायचे आहेत. आता थोडं बरं वाटतंय, स्टोनचं कमी झाले दुखणं. तर आता बरेच लोक गेले असतील तिथे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, ऐसा हो गया है मेरा. सब लोग वहाँ से लकड़ी उठा कर लेके आ रहे हैं और मेरा दिल धक धक हो रहा है. मैं कुछ नहीं कर पा रही हूँ. बहुत सारी लकड़ी डाली है गाइस यहाँ पर. चूल ही अन्नपूर्णा माता आहे आणि चुलीवरचं जेवण रुचकर लागते, ते सगळ्यांनाच आवडते. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.